नमस्कार. लीनाज फूड मराठीमध्ये मी लीना आपलं स्वागत करते. आज मी तुम्हाला चिरमुऱ्याचा लाडू करून दाखवणार आहे. शाळेत डब्यासाठी लागणारा पौष्टिक खाऊ असू द्यात किंवा मधल्या वेळेत लागणारी छोटीशी भूक, त्यासाठी हा चिरमुऱ्याचा लाडू परफेक्ट आहे. चिरमुऱ्याचा लाडू करण्यासाठी लागणारं साहित्य आहे: 3 वाटी साधे चिरमुरे निवडून घेतलेले आहेत. त्याच वाटीने 1 वाटी किसलेला गूळ घेतलेला आहे, 1 चमचा तूप आणि जायफळ. गॅसच्या मध्यम आचेवर पॅन गरम करूया. पॅन गरम झाल्यावर त्याच्यात चिरमुरे घालूया. गॅसच्या मंद आचेवर चिरमुरे खुसखुशीत होईपर्यंत भाजून घेऊया. दहा ते 12 मिनिटे झाल्यानंतर चिरमुरे खुसखुशीत व्हायला लागलेले आहेत. चिरमुरे खुसखुशीत झाले आहेत का नाही ते पाहण्यासाठी असे थोडेसे कुस्करून पाहूयात. चिरमुरे खुसखुशीत झालेले आहे. एका ताटामध्ये काढून घेऊया. पॅनमध्ये घेतलेले सर्व तूप घालूया. गॅसच्या मध्यम आचेवर तूप वितळले की त्याच्यामध्ये किसलेला गूळ घालूया. गूळ किसलेला घेतलेला असल्यामुळे तो पटकन वितळणार आहे. गूळ वितळल्यानंतर पाकाला बुडबुडी यायला सुरुवात झालेली आहे. 1 ते 2 मिनिटे झाल्यानंतर पाकाला सर्व बाजूने बुडबुडी यायला लागलेले आहेत. आता गुळाचे थोडे मिश्रण घेऊन पाण्यात घालूया. थंड होण्यासाठी बाजूला ठेवूया. पाकाचे मिश्रण सतत हलवत राहूया. मिश्रण थंड झाल्यावर पाकाची गोळी तयार झालेली आहे. आपला गुळाचा पाक तयार झालेला आहे. याच्यात भाजलेले चिरमुरे घालूया. चिरमुरे घातल्यानंतर भराभरा हलवून घेऊया. मिश्रण थोडं मिक्स करून झाल्यानंतर याच्यात थोडं जायफळ किसून घालूया. या लाडूमध्ये जायफळाची चव मस्त लागते. गॅस बंद करून मिश्रण व्यवस्थित हलवून घेऊया. मिश्रण आपलं व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे. हे मिश्रण गरम असतानाच याचे लाडू बांधावे लागतात, त्यामुळे दोन्ही हाताला पाणी लावून घेऊया, जेणेकरून लाडूचे मिश्रण हाताला चिटकणार नाही आणि याचा लाडूसुद्धा सहज बांधता येईल. चिरमुऱ्याचा लाडू बांधून झालेला आहे. प्रत्येक वेळी लाडू बांधताना हाताला पाणी लावून लाडू बांधायचा आहे. सर्व मिश्रणाचे लाडू बांधून झालेले आहेत. हे लाडू अगदी विकतसारखे झालेले आहेत. आजची ही चिरमुऱ्याच्या लाडूची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लीनाज फूड मराठीला लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.